राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना सर्व धर्म व सर्व पक्ष तसेच सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने नुकतीच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। बारामती येथील शारदा प्रांगण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी अनेक बारामतीकर या ठिकाणी उपस्थित होते। आजी माजी नगरसेवक, आजी माजी नगराध्यक्ष तसेच बहुसंख्य बारामतीकर या ठिकाणी उपस्थित होते। अनेक मान्यवरांनी बोलताना नामदार अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करून अजितदादा पवार यांच्यासारखा लोकप्रतिनिधी बारामतीला लाभला असे आपल्या भाषणातून व्यक्त केले। तसेच यावेळी अजितदादा पवार यांना सर्व धर्मीयांच्या वतीनं प्रार्थना करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तात्विक मतभेद होते, परंतु व्यक्तिद्वेष काही त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये कधीच नव्हता। अत्यंत स्पष्ट वक्तेपणा, उमद व्यक्तिमत्व, हजरजबाबीपणा, मिश्किलपणा हे सर्व गुण एका व्यक्तीमध्ये असलेलं आपल्याला जे आढळतील त्यामध्ये दादा होते। दादांच्या स्वभावातले एक गुण की समजा त्यांनी काही चांगलं काम केलं आणि त्याबद्दल जर काही टीका झाली, काही हे झालं तर त्यांच्या त्या हृदयाला लागत होती, परंतु त्यांनी कुठल्याही व्यक्तीला किंवा त्या याला डोक्यामध्ये ठेवलं नाही। राजकारणामध्ये आपण आजकाल बघतो की आपल्याला जो साजरसं कामकाज करत नाही, विरोध करतो, त्या माणसाला हृदयात ठेवण्याच्या ऐवजी डोक्यात ठेवण्याची परंपरा वाढत असताना दादा हे या विषयामधलं अत्यंत वेगळं असं व्यक्तिमत्व होतं। अलीकडच्या काळामध्ये लोकसभेपासून विधानसभा असेल, नगरपालिका असेल, या कालावधीमध्ये दादांची आणि आमची जवळीक वाढलेली होती। त्यामुळं त्यांच्याशी अनेक गोष्टी ज्या पूर्वी आमच्या संपर्कात असल्यामुळे ज्या माहीत नव्हत्या त्या अत्यंत अनुभवाला मिळाल्या। अशा ह्या दादांच्या जाण्याने आमचं असं एक नुकसान झालं की आम्ही लढत होतो कोणाशी, तर एका बलाढ्य अशा व्यक्तीशी लढत होतो की त्यामुळं आमचासुद्धा बहुमान वाढत होता की आम्ही बलाढ्य अशा व्यक्तीशी लढत होतो। म्हणून आता लढायचं कोणाचं, आता फक्त रडायचं अशी परिस्थिती आपल्या सगळ्या लोकांची झालेली आहे। मी आपल्यात नाहीत, फार मोठा आघात, ही पोकळी कधीही भरून निघणार नाही। ह्या लाडक्या बहिणींचा भाऊ काळाच्या पडद्याआड गेला, विश्वास बसत नाही। अत्यंत आपण कमनशिबी आहोत बारामतीकर की जसं इंदिरा गांधीच्या टायमाला देश रडला, चव्हाण साहेब गेले, वसंतदादा पाटील गेले, त्यावेळी देश रडला, तसं आता पूर्ण महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी अत्यंत अश्रू, अजून लोकांचे अश्रू थांबत नाही। अरे महान नेता, त्यांनी जे उभं केलंय ते आपल्याला सांभाळायचं आहे। खरं तर जो आघात आपल्या सर्वांवर झालेला आहे आणि विशेष करून आदरणीय सुनेत्रा वहिनी, आदरणीय जयदादा, आदरणीय पारदादा तसेच संपूर्ण पवार कुटुंबियांवर झालाय। मी या सर्वांना ईश्वर शक्ती देऊ, आपण सर्व बारामतीकर त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना ह्या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक बारामतीकरांनी आपला जबाबदारी, आपली जी काय कर्तव्य आहेत त्याच्यामध्ये कुठेही आपण बारामतीकर कमी पडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे। मी बारामतीचा नगराध्यक्ष म्हणून बारामती सहकारी बँकेच्या विद्यमान चेअरमन, काळजीवाहू विद्यमान चेअरमन असताना समस्त बारामती नगरी, समस्त बारामती सहकारी बँकेचे सर्वच कर्मचारी वृंद तसेच समस्त बारामतीकरांच्या वतीने आदरणीय दादांना, आपल्या प्रिय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि थांबतो।